चालू करायचं. तर बघा, इफेक्टिव्ह डिसिजन two are main parts of business intelligence. So BI and DS is a similar concept regarding in the decision making. The public and private organizations decisions are made continuously. जसं आपण अगोदर बोलले, पब्लिक आणि प्रायव्हेट कुठल्याही सेक्टरमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला डिसिजन घेणे खूप इम्पॉर्टंट असतं. ओके, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की रिलेशनल आता त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, retention in the circular industry. Okay, the marketing person of cellular company realize the most of the customers are diverting towards the services provided towards service provided due to the better option and low cost. It is critical for the company as it will reduce the number of customer which affects the business. म्हणजे काय झालेलं आहे, जसं टेलिफोन कंपनीमध्ये तुम्ही बघितलं आहे की जसं जिओ वगैरे आले, त्यामुळे काय झालं, कस्टमरचे काय झाले, ते कन्वर्ट झालेले आहेत दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडे. बरोबर आहे, मग तो प्रॉब्लेम त्याचा क्रिएट झाला. सो कंपनी मॅनेजर कॅन डिसाइड द कंडक्ट द कस्टमर रिटेशन कॅम्पेनिंग. ठीक आहे, मग कंपनीने काय डिसाईड, कंपनी मॅनेजरने काय डिसाईड केलं की आपण काय करू, कस्टमरची आपण एक मीटिंग घेऊ किंवा रोटेशन स्ट्रॅटेजी ठरवू की त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला कस्टमर टिकून आपल्याकडे टिकून राहतील, विच विल हेल्प ऑफ द कॅम्पेनिंग. दे कॅन सिलेक्ट द बेस्ट टार्गेट ग्रुप विच विल मॅक्झिमाइज द कस्टमर रोटेशन. दिस विल बी हेल्प देम इन अ बिझनेस ग्रोथ. म्हणजे बिझनेस ग्रोथसाठी काय करतील, उपयोगाला येतील. म्हणजे कंपनी बंद व्हायच्या अगोदरच त्यांनी वेळेतच त्यांनी काय केलं, डिसिजन घेतलं आणि त्याच्यानुसार काय करण्यात आलं, ते पॉलिसीज ठरवले. कारण का त्यांच्याकडे डेटा होता, डेटावरून त्यांनी काय केलं, ते अनालाइज करून डिसिजन घेतलं. द मेन पर्पज ऑफ बिझनेस इंजिनिअरिंग सिस्टम इज टू प्रोव्हाइड स्किल वर्कर विथ टूल्स अँड methodologies that allows them to make effective and timely decision. त्यांनी काय केलं, मेन बीआयचा मेन पर्पजच काय की त्यांनी काय केलं, स्किल वर्कर प्रोव्हाइड केले विथ टूल्स अँड मेथडॉलॉजीज दॅट आर, मग काही मेथड्स अप्लाय केले की त्याचा सगळ्याचा म्हणजे एक तर स्किलफुल वर्कर, त्यांच्यासोबत टूल्स दिले आणि काय त्या टूल्स सोबत काही इफेक्टिव्ह मेथड्स दिले. ह्या सगळ्याचा उपयोग करून त्यांनी काय केलं, एक टीम बनवली आणि ते काय करणार आहे, त्यांना एक इफेक्टिव्ह आणि टाइमली डिसिजन घेण्यासाठी काय करतील, उपयोग येतील. मग त्यामुळे इफेक्टिव्ह डिसिजन म्हणजे काय, द ॲप्लिकेशन ऑफ स्ट्रिक्ट अनालिस्ट. ठीक आहे, स्टिकर analytical methods allows decision makers to rely on the information and knowledge which will more dependable. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीचं तुम्हाला डेटा, इन्फॉर्मेशन आणि नॉलेज तयार करून द्या की ज्याच्यावरती तुम्ही डिपेंड राहून काय करू शकता, डिसिजन घेऊ शकता, इफेक्टिव्ह डिसिजन घेऊ शकता, करेक्ट ॲक्युरेट डिसिजन प्रोव्हाइड, ॲक्युरेट डेटा ते प्रोव्हाइड करून तुम्हाला देतील, रिझल्ट तयार करून देतील, नॉलेज तयार करून देतील. As a result, they are able to make better decision and formulate an action plan that allow their objectives to be reached in the more effective way. म्हणजे तुमच्याकडे काही असं प्लॅनिंग ऑलरेडी तयार असेल, म्हणजे तुमच्याकडे डेटा असेल आणि तुमच्याकडे इन्फॉर्मेशन असेल, तर डिपेंडिंग ऑन दॅट इन्फॉर्मेशन तुम्ही काय करणार आहे, एक स्ट्रॅटेजी ठरवणार आहे, प्लॅन ठरवणार आहे. आणि तुमच्याकडे प्रॉपर डेटा असेल तर तुम्ही प्रॉपरली डिसिजन घेऊन आणि तुमचं प्लॅन ठरवून तुम्ही तुमचे ठरलेले ऑब्जेक्टिव्ह काय करणार, तुम्ही अचीव्ह करणार आहे. Turning to formal analytical methods forces decision makers to describe both the criteria for accessing alternative choices and the mechanism regulates the problem under the investigation. मग टर्निंग द फॉर्म ऑफ अनालिटिकल मेथड्स, वेगवेगळ्या पद्धतीच्या मेथड्स तुम्ही अप्लाय करणार आहे आणि त्याचा यूज करून तुम्ही काय करणार, एक बेटर डिसिजन कसं घेता याचा प्रयत्न करणार आहे. फर्दर मोर द ensuing the observation and through the lead to better awareness and knowledge of unhidden logic of decision making process. Okay, then timely decisions म्हणजे काय, the enterprise operate in economic environments categorized by the growing levels of competition and high domains. As a consequence, the ability to rapidly react to the action and competitors and newly market conditions and critical factors in success are even सरळी कॉमनली. ठीक आहे, कंपनी म्हणजे कसं आहे की जसं मार्केट चेंज होतं, कळलं का, मार्केट चेंज होतं, हे मार्केट चेंज तुम्हाला कळले पाहिजेत.
आणि वेळेवर कळले पाहिजे. म्हणजे दुसरा कोण मार्केटमध्ये कॉम्पिटिटर यायच्या अगोदर आपण कंपनी म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये कोणी यायच्या अगोदर आपण ते काय केलं पाहिजे, कंपनी इस्टॅब्लिश केली पाहिजे आणि काय केलं पाहिजे ते आपण आपलं प्रॉडक्ट काय केलं पाहिजे, लॉन्च केलं पाहिजे. वायर खालची ठीक आहे. काय सांगू टाईमली डिसिजन म्हणजे काय? योग्य वेळेला तुम्हाला डिसिजन घेता आलं पाहिजे. म्हणजे सपोज आता काय केलं, आता ऑलरेडी 5G आलेला आहे. आता 5G मोबाईल त्यांनी लॉन्च केलाय. नंतर तुम्ही 5G मोबाईल लॉन्च करण्यात काही अर्थ नाही. म्हणजे कोणीही 5G मोबाईल लॉन्च करायच्या अगोदर तुम्ही जर ते लॉन्च केलं, तर तुम्हाला त्याचा फायदा मिळणार. लक्षात घ्या. ती रेंज तुम्हाला किंवा ते फॅसिलिटी तुम्ही दिली तर. म्हणजे दुसरा कोणी कंपनी म्हणजे मार्केटमध्ये यायच्या अगोदर तुम्ही मार्केटमध्ये आलात, तर तुम्हाला कॉम्पिटिशन कमी होणार आहे. नसेल तर तुम्ही ऑलरेडी तिथं कंपनी काही माइलस्टोन कंपनीज तिथं अवेलेबल आहेत. आता तुम्ही स्वतःचं लोकल ब्रँड तुम्ही घेऊन जर स्मार्टफोनचं गेला, तर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये टिकणार आहात का? नाहीये. जर त्याच्यापेक्षा वेगळं तुम्ही काहीतरी घेऊन मार्केटमध्ये गेलात, तर तुम्ही जे जे कोणी आणलंच नाहीये, ते जर तुम्ही मार्केटमध्ये दिला, तर तुम्ही काय होणार आहे मार्केटमध्ये टिकणार आहे. जसं Nokiaने केलं, तर टाईमली डिसिजन्स हे Nokiaवरती खूप सूट होतं. कारण का Nokiaने वेळेस शहाणा न होता, जर वेळेस शहाणे झाले असते, तर ते मार्केटमध्ये अजून टिकून राहिले असते. पण त्यांनी काय झालं त्यांचं काय झालं, की ते असंच चालढकल करत गेले. मार्केटचा स्टडी केला नाही, मार्केटच्या रिक्वायरमेंटचा अभ्यास केला नाही आणि त्यामुळे काय केलं ते फेल गेले. मग ज्यावेळी त्यांना ते स्मार्टफोनमध्ये कन्व्हर्ट व्हायचं होतं किंवा स्मार्टफोन लॉन्च करताना त्यांनी केलंच नाहीये. बेसिक फोनवरतीच ते टिकून राहिले आणि मल्टीमीडिया फोन्स तयार करण्याच्या मागावर लागले. त्यामुळे त्यांना काय झालं, ते स्कोप मिळाला नाहीये. पाहिजे स्कोप आणि जेव्हा त्यांना अक्कल केव्हा आली, जेव्हा मार्केट खूप पुढे गेलं. Samsung वगैरे बरेचसे कंपनी जेव्हा मार्केटमध्ये आले स्मार्टफोनच्या, ठीक आहे. म्हणजे 10 ते 12 वर्ष म्हणजे थोडक्यात Nokia कंपनी ही बुडलीच होती. तर 10 ते 12 वर्षानंतर त्यांना ते जागे झाले आणि नंतर त्यांना कळलं, की बाबा आपल्याला स्मार्टफोन काय करायला तर डेव्हलप करायला पाहिजे होतं आणि आपली स्ट्रॅटेजी बदलायला पाहिजे होती. म्हणजे जे काही तुम्ही डिसिजन घेता ते वेळेवर घ्यायला पाहिजे. शेवटी डिसिजन घेऊन उपयोग नाहीये, लक्षात घ्या. जेव्हा सगळे जॉब निघून गेले आणि जॉबला इंटरव्ह्यू संपल्यानंतर तुम्ही जर इंटरव्ह्यूची तयारी करायला लागला, तर त्यात काही उपयोग नाही इंटरव्ह्यू व्हायच्या अगोदर तुम्ही काय केलं पाहिजे, स्टडी केला पाहिजे, त्याचं प्रिपरेशन केलं पाहिजे. त्या टायमिंगला तुमचं सगळं प्रिपरेशन झालं पाहिजे. इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्ही प्रिपरेशन करतो किंवा एक्झाम झाल्यानंतर मी अभ्यास करतो म्हणून चालणार नाहीये. तर तुम्ही जे काही डिसिजन घेता ते परफेक्ट वेळेत घेतलं पाहिजे आणि इफेक्टिव्ह डिसिजन म्हणजे काय, तुमच्याकडे जो डेटा आहे, तो डेटा प्रॉपर कलेक्ट केला पाहिजे आणि त्याचे वर्करचे टूल्स, इफेक्टिव्ह टूल्स असतील किंवा त्याचे मेथड्स ठरवले पाहिजेत. जेणेकरून तुम्ही इफेक्टिव्ह डिसिजन घ्याल आणि इफेक्टिव्ह डिसिजन तुम्ही घ्याल, परंतु ते डिसिजन वेळेवर घेणं महत्त्वाचं आहे. जे काही डिसिजन तुम्ही तुमचा डिसिजन जरी परफेक्ट असला, तर तो वेळेवर नाही घेतला, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. सो धिस इज कम्स अंडर द इफेक्टिव्ह डिसिजन अँड टाईमली डिसिजन. हे सगळं त्यामध्ये येतं. मग त्याचे दिले बघा, इफ डिसिजन मेकर्स फॉलो द बिझनेस इंटेलिजन्स सिस्टम, देन द ओव्हरऑल क्वालिटी ऑफ द डिसिजन मेकिंग प्रोसेस कॅन बी इम्प्रूव्ड. मग त्यांनी खाली काही मेथड्स दिले आहेत, तर त्याचा यूज करून त्यांनी दिले बघा. काय सांगितलंय? द फिगर शोज द बेनिफिट्स प्रोव्हाईड टू ऑर्गनायझेशन्स which can draw from the adoption of business intelligence system when they face problem. Decision makers can ask themselves a group of questions on the basis of that they can make a analytic analysis based on it. म्हणजे काय दिले त्यांनी? बिझनेस जे काही त्यांनी अडॉप्ट म्हणजे जे काही डिसिजन त्यांनी घेतलेले आहेत, प्रोसिजर अडॉप्ट केलेली आहे, ठीक आहे. जे प्रॉब्लेम्स झालेले आहेत, ते प्रॉब्लेम्स कशामुळे झाले, काय झाले ते स्वतःलाच विचारलं पाहिजेत. मग ते कुठले-कुठले क्वेशन्स विचारले पाहिजेत आणि ते कसं फॉलो केलं पाहिजे प्रोसिजर ते त्या डायग्राममध्ये दिलेलं आहे. पहा एनालिसिस अँड द क्वेशन्स. तुम्ही डेटा एनालिसिस करा आणि क्वेशन्स विचारा स्वतःला आणि त्याच्यावर डिसिजन घ्या. त्याचे अल्टरनेटिव्हज कुठले-कुठले आहेत ते बघा. अल्टरनेटिव्ह ॲक्शन्स काय काय आहेत, मग तुम्ही काय करा डिसिजन घ्या. अॅनलाईज अँड क्वेशन्स. अॅनालिसिस करा आणि स्वतःला क्वेशन विचारा आणि त्याच्यावर अल्टरनेटिव्ह क्वेशन्स, ॲक्शन्स तुम्ही तयार करा आणि नंतर काय करा बिझनेस इंटेलिजन्सचे मेथड्स अप्लाय करा आणि नंतर डिसिजन घ्या. हे केलं तर काय होईल तुम्हाला मेनली अल्टरनेटिव्हज कन्सिडर्ड मोर ॲक्युरेट कन्क्लुजन्स अँड इफेक्टिव्ह अँड टाईमली डिसिजन्स. म्हणजे तुम्ही अल्टरनेटिव्हज तुमच्याकडे चांगले मिळतील. तुम्ही ॲक्युरेट डेटा डिसिजन घेऊ शकाल. ठीक आहे आणि ॲक्युरेट कन्क्लुजन मिळालं आणि हे सगळं केल्यानंतर तुम्ही इफेक्टिव्ह अँड टाईमली डिसिजन काय कराल तुम्ही घ्याल. सो दिस इज आर द बेनिफिट्स ऑफ बिझनेस इंटेलिजन्स सिस्टम्स. हे काय बिझनेस इंटेलिजन्स सिस्टमचे काय तुमच्याकडे बेनिफिट्स अवेलेबल आहेत. So therefore, we can say that it is effective and advantageous to use the business intelligence system for making the decisions. As we saw that a big amount of data we can store into the system of public and private organization.
म्हणजे भरपूर डेटा आपण काय करतो सिस्टममध्ये स्टोअर करतो, पब्लिक असेल किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असेल. दिस डेटा कॅन बी फ्रॉम इंटरनल ट्रान्झॅक्शन्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह or logistical and commercial nature and some from the external source. म्हणजे जे काही डेटा आहे तो आपण जे काही इंटरनल ट्रान्झॅक्शन त्यांच्याकडून किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कडून किंवा लॉजिकल अनालिस्ट कडून हे सगळं डेटा आपण काय किंवा एक्सटर्नल सोर्स कडून डेटा घेतो आणि ते स्टोअर करतो. बट इवन वी कलेक्ट इट अँड स्टोअर it systematically. We cannot use it directly for decision making process. For that we need to extraction tools and methods which will converts that information which चालू आहे. which can be used for decision makings. म्हणजे जे काही तुम्ही डेटा कलेक्ट करता प्रॉपरली तयार करून तुम्ही काय करू शकता ते फक्त त्याच्यावर डिसिजन घेऊ शकत नाही तर ते सायंटिफिक रित्या तुम्हाला ते प्रिपेअर केलं पाहिजे तयार करून तुम्ही ते काय केलं पाहिजे यूज केलं पाहिजे. सो दॅट युजिंग दॅट यू कॅन टेक अ टाइमली अँड इफेक्टिव्ह डिसिजन फॉर द ऑर्गनायझेशन. ओके. तर दिस इज ऑल अबाउट द बिझनेस इंटेलिजन्स इंट्रोडक्शन. मग आपण बघितलं होतं की बिझनेस इंटेलिजन्स म्हणजे काय एका वाक्यात सांगायचं म्हणजे काय की बिझनेस इफेक्टिव्ह म्हणजे प्रॉपर बिझनेस करण्यासाठी म्हणजे बिझनेसची ग्रोथ करण्यासाठी तुम्हाला जे काय टेक्निकल इंटेलिजन्स लागेल त्या गोष्टीच आपण काय म्हणतो बिझनेस इंटेलिजन्स. मग त्यासाठी कुठले स्टॅटिस्टिक्स वापरायचे, कुठले मॅथमॅटिकल टूल्स वापरायचे, कसं करायचं काय, हे सगळ्या गोष्टी तुम्ही या बिझनेस इंटेलिजन्स सब्जेक्टमध्ये काय होणार तुम्ही शिकणार आहात. ओके. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, व्हॉट इज मीन बाय डेटा इन्फॉर्मेशन अँड नॉलेज बघू. ठीक आहे. आजच्या पुरतं आपण थांबू. मला एक मीटिंग आहे. ठीक आहे. तर उरलेले इन्फॉर्मेशन आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.